नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव माधव. आज मी तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगणार आहे. आपल्या गोष्टीचे नाव आहे धूर्त उंदीर आणि भोळे माकड. लेखक आहेत पुनीत तिवारी आणि चित्रकार मित्रऋण हलदर. चला तर ऐकूया मजेदार गोष्ट. भोळे माकड आणि धूर्त उंदीर दोस्त होते. एकदा त्यांनी मिळून शेती करायची ठरवली. गहू पिकविण्यासाठी दोघांनी शेतात काम केलं. पीक तयार झालं तेव्हा त्यांनी कापणी केली. उंदरानं गमतीने माकडाला विचारलं, तुला कुठला भाग हवाय रे, खालचा की वरचा? भोळे माकड म्हणाल, मला खालचा भाग हवा. दोघांनी आपापले भाग घेतले आणि घरी गेले. माकडाला घरचे लोक चांगलेच ओरडले. पुढच्या वेळी त्यांनी बटाट्याची लागवड केली. यावेळी माकड पुरेसं सावध होतं. आता मात्र मी पिकाचा वरचा भाग घेणार बर का, त्यानं सांगितलं. उंदरानं मान डोलवली. आपापले वाटे घेऊन ते दोघे घरी गेले. परत एकदा माकडाला घरच्या लोकांची बोलणी खावी लागली. त्याचा भोळेपणा पाहून आजोबांनी तर डोक्याला हात लावला. शेतीच्या पुढच्या हंगामात त्या मित्रांनी मका पिकवायचा ठरवला. उंदीर म्हणाला की यावेळी मी पिकाचा खालचा आणि वरचा असे दोन्ही भाग घेणार. माकड म्हणाल, नाही मी घेणार ते. असं म्हणून माकडाने दोन्ही भाग घेतले आणि ते घराकडे निघाले. धूर्त उंदीर हसला आणि माकडाला म्हणाला, मक्याची कणस न पिकाच्या खालच्या भागात असतात ना वरच्या, ती रोपाला मध्येच लागतात. त्याला थोडी कणसे देऊन उंदरानं घरी पाठवलं. यावेळी कणस घेऊन घरी आलेल्या माकडाला पाहून त्याच्या घरच्यांनी त्याच्या कष्टाचं कौतुक केलं. बालमित्रांनो, छान होती ना गोष्ट? तर बालमित्रांनो, आपण गप्पा मारूया. मला सांगा, भोळे माकडाने गहू पिकाचे खालचा भाग व बटाटे पिकाचा वरचा भाग घरी नेल्यावर त्याला घरच्यांनी का बरे रागवले असतील? दुसरे एक म्हणजे जमिनीखाली व जमिनीवर येणाऱ्या पिकांची यादी करा. बालमित्रांनो, तुम्ही ही गोष्ट लक्षपूर्वक ऐकली म्हणून रूम टू रीडच्या वतीने धन्यवाद.